भंडाऱ्यामध्ये जाऊयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जलपर्यटन करतायत, पाहूयात। तर नुकतंच आपण पाहिलं वैनगंगा नदीवरील जलपर्यटनाचा शुभारंभ भूमिपूजन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं आणि त्यानंतर ते जलपर्यटन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भंडारा दौरा आहे। अनेक विकास कामांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते आजच्या दिवशी केलं जाईल। आपण सध्या वैनगंगा नदीवरची दृश्य पाहतोय। जलपर्यटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सध्या केलं जात आहे। आपण बघू शकतो स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या ठिकाणी जलपर्यटनाचा आढावा घेण्यासाठी। तर वैनगंगा नदीवरील जलपर्यटन प्रकल्पाचं भूमिपूजन नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं आणि त्यानंतर ते हे जलपर्यटन अनुभवताना पाहायला मिळत आहेत। आज दिवसभर अनेक विकास कामांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडणार आहेत। मात्र त्याआधीची आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय भंडाऱ्यातली, ज्या ठिकाणी जलपर्यटन करताना आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहायला मिळतात। जवळपास 547 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केलं जाणार आहे। आज त्यांचा भंडारा दौरा आहे। त्यानंतर एक कार्यकर्ता मेळावा सुद्धा पार पडणार आहे। ते पदाधिकाऱ्यांशी संवाद सुद्धा साधणार आहेत। आपण ही दृश्य पाहतोय भंडाऱ्यामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे जलपर्यटन सुरू दिसतंय। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील पहिल्या टप्प्याच्या जलपर्यटन प्रकल्पाचं त्यांनी भूमिपूजन केलं। 102 कोटी रुपये खर्चातून वैनगंगा नदीवर हे जलपर्यटन साकारण्यात आलेलं आहे। या जलपर्यटनामुळे या भागात पर्यटनाला चालना मिळून रोजगार निर्मिती सुद्धा होणार आहे। आपण ही सध्या लाईव्ह दृश्य पाहतोय भंडाऱ्यामधून, ज्या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जलपर्यटन करताना पाहायला मिळतात। नुकतंच या जलपर्यटनाचं या प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलंय। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे, सध्या आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, आपण नुकतंच पाहिलं वैनगंगा नदीवरील जलपर्यटनाचं भूमिपूजन, या प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं। त्यानंतर ते जलपर्यटन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच गौरी, 3 टप्प्याचं हे काम होणार आहे वैनगंगा जलपर्यटनाचं। त्यापैकी भूमिपूजन जे आहे ते आता थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले, त्यांच्या हस्ते पार पडलं आणि त्यानंतर हे नेमकं जलपर्यटन कसं आहे याचा अनुभव आता मुख्यमंत्री स्वतः बोटीमध्ये बसून घेत आहेत। वैनगंगा नदीमध्ये आपल्या काही सहकाऱ्यांसोबत आणि जे OSD आहेत किंवा सुरक्षा रक्षकांसोबत हे जेटीवरून उतरलेले आहेत आणि वैनगंगा नदीमध्ये जलपर्यटन कसं राहील याचा प्रत्यक्ष अनुभव आता मुख्यमंत्री स्वतः घेत आहेत। या जलपर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इथे रोजगार निर्मिती, त्याचबरोबर लोकांना रोजगारही मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। यामध्ये अनेक प्रकारच्या बोटींचं सहभाग राहणार आहे। मात्र सध्या जे आहे ते एकदम पायलट प्रोजेक्ट म्हणून आहे। याकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।